फोटोग्राफी म्हणजे फक्त बटन दाबणं नसतं, तर एका क्षणाला कायमचं कैद करणं असतं. ठिकाण होतं मुंबईचं हृदय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. टर्मिनसपासून गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा तो रस्ता, प्रत्येक पावलावर एक नवीन फ्रेम मिळत होती. मुंबईच्या रस्त्यावरील सकाळची लगबग, वाहनांची एजा आणि मी कॅमेरा हातात घेऊन चाललोय. मित्रांनो, मुंबई म्हणजे फक्त गर्दी नाही, तर मुंबई म्हणजे एक जिवंत इतिहास आहे. आज मी निघालोय अशाच एका ऐतिहासिक सफरीवर. दलाल स्ट्रीट, थेट थॉमस कॅथेड्रल किंवा फ्लोरा माउंटन जवळील जुनी चर्च, दगडामध्ये कोरीवकाम केलेल्या ब्रिटिशकालीन इमारती, खिडक्या आणि कोलाबा परिसरात असू तर बगदाद हॉटेलला कसं विसरणार. तिथली ती अवाढव्य रोटी आणि चविष्ट नॉनव्हेजवर ताव मारल्यानंतर तो उत्साह आला, तो काही वेगळाच होता. पोट भरलं की लेन्सला पण जास्त स्पष्ट दिसायला. काल आपण मस्त फोटोग्राफी वगैरे केली. मित्रांनो, आज आपण आपल्या मोबाईल किंवा कॅमेऱ्यात एका क्लिकवर 4K व्हिडिओ रेकॉर्ड करतो. GB आणि TBचे मेमरी कार्ड्स वापरतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा जगात मेमरी कार्डच नव्हतं तेव्हा सिनेमे कसे बनायचे, एडिटिंग कशी व्हायची? तर हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा इथे भेट देण्यासाठी. आमच्या फोटोग्राफी बॅचच्या निमित्ताने आम्ही पोहोचलो एका अशा जादुई दुनियेत जिथे भारतीय सिनेमाचा संपूर्ण इतिहास जिवंत होतो. नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा NMIC मुंबई. आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की दादासाहेब फाळके यांच्या काळापासून ते डिजिटल युगापर्यंत भारतीय सिनेमाचा प्रवास कसा झाला. चला तर मग फ्लॅशबॅक सुरू करूया. पाय ठेवताच आमची नजर पडली अशा बदलत्या काळावर. सिनेमाला आवाज नव्हता, होय, मूक सिनेमा, सायलेंट. त्या काळातील अभिनेत्रीचे फोटो पाहून जुन्या काळातील फोटोग्राफी आणि प्रकाशाची रचना किती अप्रतिम होती हे आम्हाला फोटोग्राफीचे विद्यार्थी म्हणून लगेच जाणवलं. इथे आम्हाला पाहायला मिळाले भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धोंडीराज गोविंद फाळके, म्हणजेच आपले दादासाहेब फाळके यांनी घेतलेले अफाट कष्ट. 1913 मध्ये त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट कसा बनवला त्याचे जिवंत मॉडेल्स इथं आहेत. पडद्यावर साधी चित्र हारायला लागल्यावर त्या काळातील लोकांना ही जादूच वाटली किंवा जादू टोना वाटला असणार. आता येऊया सर्वात महत्वाच्या आणि रंजक प्रश्नावर. मला तर हा प्रश्न पडला होता की त्या काळी मेमरी कार्ड किती जीबीचं आणि किती MBचं होतं. तर मित्रांनो, त्या काळात मेमरी कार्ड नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. अगदी 0 MB. मग शूट कशावर करायचे? तर फिल्म रील किंवा नेगेटिव्ह रोलवर. कॅमेऱ्यामध्ये रील फिरायची आणि केमिकल कोटिंग असलेल्या त्या रीलवर फोटो किंवा व्हिडिओ एक्सपोज व्हायचे. आणि जुना निळा बॉक्स तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. पूर्वी एडिटिंग करण्यासाठी आजच्या सारखं कम्प्युटर किंवा प्रीमियम प्रो सॉफ्टवेअर नव्हतं. तेव्हा एडिटिंग टेबलवर 2 रील हाताने फिरवून फिल्म पॉझिटिव्ह निगेटिव्ह चेक करून प्रत्यक्ष कात्रीने कापून आणि डिंकाने टेपने जोडून एडिटिंग केली जायची. विचार करा, आजच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त मेहनत त्या काळी एडिटिंगसाठी लागायची. आणि याच प्रवासात 1935 मध्ये भाग्यचक्र या बंगाली चित्रपटातून भारतात पार्श्वगायन म्हणजेच प्लेबॅक सिंगिंगची सुरुवात झाली, ज्याने सिनेमाची व्याख्याच बदलून टाकली. हे सिनेमा म्हणजे फक्त बॉलिवूड नाही. या म्युझियम मध्ये मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ, बंगाली अशा सर्वच भाषांमधील चित्रपटाचा सुवर्ण काळ मांडला आहे. V. शांताराम यांच्या प्रभात फिल्म कंपनीचे माणूस किंवा संत तुकाराम या मराठी सिनेमाचे पोस्टर्स पाहून माझा अभिमान तर भयानक वाढला. तर संत तुकाराम हा मूवी मला इतका आवडलेला आहे की तो मी आजपर्यंत जवळजवळ 50 ते 60 वेळा बघितलेला आहे. आणि खरंच काय त्या टायमाची ऍक्टिंग होते, काय ती फोटोग्राफी आणि काय ते जबरदस्त. सगळ्यात एकूण एक काम भारी त्याच्यामध्ये. नक्की बघा. एक फोटोग्राफर म्हणून माझी नजर खेळली ती या महाकाय कॅमेरावर. हा एक इक्लेअर 16 सारखा जुना सिने कॅमेरा आज आपण खिशातून GoPro किंवा फोन काढून ब्लॉगिंग करतो.
पण पूर्वीचे हे कॅमेरे इतके जड असायचे की ते उचलण्यासाठी आणि चालवण्यासाठी माणसांची फौज लागायची. या कॅमेऱ्याची लेन्स आणि मेकॅनिझम बघून फोटोग्राफी बद्दल खूप नवीन तांत्रिक गोष्टी शिकायला मिळाल्या. पुढे गेल्यावर आम्हाला पाहायला मिळाला लेजेंडरी स्टुडिओ ऑफ इंडियाचा विभाग, प्रभात न्यू थिएटर्स, बॉम्बे टॉकीज. या स्टुडिओनी भारतीय सिनेमाला आकार दिला. इथे डायरेक्टरची खुर्ची, जुना लाईट सेटअप आणि कॅमेरा अशा प्रकारे ठेवलाय की तुम्ही स्वतः एका जुन्या काळातील डायरेक्टरच्या भूमिकेत जाता. सिनेमाच्या या प्रवासात आपल्याला फक्त तंत्रज्ञान नाही तर अनेक दिग्गज पाहायला मिळतात, ज्यांनी पडद्यामागे राहून रात्रंदिवस कष्ट केले. आमचा हा प्रवास इतका समृद्ध करणारा होता की वेळ कसा गेला समजलंच नाही. तर मित्रांनो, तुम्ही या इंडियन म्युझियमला नक्की भेट द्या. खरंच इथे एवढा इतिहास दडलेला आहे ना आपल्या सिनेमाचा, की आज आपण सहज मोबाईल वगैरे घेऊन फिरतोय, मस्त मजा करतोय, कुठे फोटोशूट करतोय, लग्नाचे फोटो काढतोय, वाढदिवसाचे फोटो काढतोय, पिकनिकचे फोटो काढतोय. पण आपल्याकडे तो मोबाईल आहे, त्याच्यामध्ये मेमरी कार्ड आहे 250, 256 GB, 500 GB. भले आपण मेमरी कार्ड वापरतो. अरे पण त्या टायमाला ते 5 MBचं मी मशीन बघितलं. जवळजवळ एका 10x10च्या घरा एवढं मशीन येते. 10x10च्या घरा एवढं मशीन, ते 5 MBचं मशीन. जरा किती माणसं लागत असतील. खतरनाक यार, सॉलिड होतं ते मशीन. पण म्हणजे 5 MBचं मेमरी कार्ड 10x10 म्हणताना 3x3 किंवा 4x4 एवढं एका खोली बाथरूम एवढं पकडा, एवढं मोठे मेमरी कार्ड होतं ते. तर मित्रांनो, आज ज्या सिनेमाचा आपण आनंद घेतोय ना, आणि कलाकारांची मेहनत, या छोट्या रील पासून सुरू झालेला हा प्रवास आज डिजिटल स्क्रीन पर्यंत पोहोचला आहे. जर तुम्ही फोटोग्राफीचे विद्यार्थी असाल किंवा तुम्हाला फोटोग्राफी आवडत असेल, सिनेमाचे चाहते असाल, तर तुम्हाला हा इतिहास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर मुंबईच्या या नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाला नक्की भेट द्या. आता आपला जरासा मोबाईल काय बिघडला तर आपण खूप पॅनिक होतो. त्या टायमाला तो कॅमेरा बिघडल्यावर लंडनला जाऊन रिपेअर करून आणण्यापेक्षा हे इथेच पुस्तक बघून रिपेअर करत होते व नंतर परत शूट चालू करत होते. तुम्ही इथे म्हणजे कॅमेरे बघशाल ना, खरंच एकेका माणसाला न उचलणारे कॅमेरे ते. हा जो कॅमेरा बघतो हा तर खूप छोटा आहे, खूप छोटा कॅमेरा आहे हा. याच्यापेक्षा मोठे मोठे कॅमेरे आहे. लाईट्स तर एवढे मोठे आहेत की जणू काय ते एखादं जनरेटर उचललेलं आहे. एवढे मोठे मोठे लाईट्स आहेत. म्हणजे काय ते ताकद, काय ते त्या टायमाला टेक्नॉलॉजी. आणि ही एवढी मोठी वस्तू, एवढी मोठ्या गोष्टी, ह्या कॅमेरा वगैरे, मेमरी कार्ड्स वगैरे, आज आपण ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण आपल्या खिशात घेऊन फिरतोय. त्या टायमाला हे मोठे मोठे कॅमेरे आणि 5-5, 10-10 MBचे मेमरी कार्ड, ते पण भले मोठे. जेव्हा ते मेमरी कार्ड परत रील्सवर पिक्चर बनायचे, पण नंतर मेमरी कार्ड आले ते पण ते एवढे मोठे मोठे 10x10च्या रूम एवढे, 8x8च्या रूम एवढे मोठे मेमरी कार्ड. आणि आज आपण ह्या सर्व गोष्टी एकत्रितपणे आपल्या खिशात घेऊन फिरतोय, ते पण HD कॅमेरा सहित. किती पण भारीतल्या भारी असू दे, तेव्हा ह्याच कॅमेऱ्याची किंमत लाखाच्या वर जायची. आणि आज आपण 20 ते 30 हजारापासून 10 हजारापासून जे मोबाईल घेतो, त्या मोबाईलमध्ये त्या कॅमेऱ्यांपेक्षा पण लाखपटीने क्लिअर आपल्याला क्लिअरिटी भेटते फोटोजमध्ये, व्हिडिओजमध्ये. आणि मित्रांनो, देवदास या अजरामर कथेवर आतापर्यंत अनेक भाषांमध्ये चित्रपट बनले आहेत. शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मूळ कादंबरीवर आधारित 20 पेक्षा जास्त वेळा विविध भाषांमध्ये चित्रपट रूपांतरण झालंय. प्रमुख भाषा आणि त्यातील काही गाजर चित्रपट आपण जाणून घेऊया. तर आता मी ते वाचलेत. बंगाली सर्वात आधी 1927 मध्ये मुकपट, आणि त्यानंतर 1935 मध्ये PC बरुआ यांनी बंगालीमध्ये देवदास बनवला. उत्तम कुमार
त्यांचा 1979चा हा चित्रपट प्रसिद्ध झाला. आणि हिंदीमध्ये देवदासचे सर्वात जास्त आणि प्रसिद्ध वर्जन झाले आहेत. 1935 मध्ये KL सेगल, 1955 मध्ये दिलीप कुमार, वैजयंतीमाला, 2002 मध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, 2009 मध्ये देवडी मॉडर्न व्हर्जन, आणि तेलुगू तमिळ मध्ये 1953 मध्ये देवदासू या नावाने द्विभाषिक चित्रपट बनला, ज्यामध्ये अक्किनेनी नागेश्वर राव यांनी काम केलं होतं. हा चित्रपट दक्षिण भारतात अत्यंत गाजला. उर्दू पाकिस्तानातही 1965 आणि 2010 मध्ये उर्दू भाषेत देवदास बनवण्यात आला. इतर भाषा याशिवाय आसामी, मल्याळम आणि अगदी इंग्रजी शॉर्ट फिल्म ॲडॅप्टिव्ह मध्येही या कथेवर आधारित काम झालंय. थोडक्यात सांगायचं, देवदास ही कथा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात जास्त पडद्यावर मांडली गेलेली कथा आहे, जी प्रामुख्याने बंगाली, हिंदी आणि तमिळ या 4 भाषांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? पूर्वीचे कात्रीने कापून केलेली एडिटिंग सोपी वाटली की आजची कम्प्युटरवरची? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत कीप